पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत नीलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातरजमा करून मग ती बस ताब्यात देण्यात यावी, जेणेकरून ते टेक्निकल कारणं बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही। आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतलं ड्रायव्हरच्या मागचं दार बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरडलं जोरजोराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंत सुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे। कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हा होतं, म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेला सुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात। सध्या त्यांचे सुरक्षा रक्षक आणि 3 शिफ्टमध्ये काम करणारे आगार व्यवस्थापकांची त्यांच्याकडे टीम आहे, पण ते आगार व्यवस्थापक जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी CCTV फुटेज दर तासात मधून त्यांनी पाहिलं पाहिजे का लवकरात लवकर, विशेषतः रात्रीच्या वेळेला रात्री 10 ते 6 ऑनलाईन पाहणी जास्त काटेकोर असली पाहिजे, जेणेकरून अनोळखी लोकांना गैरफायदा घेणं किंवा बस स्टँड रेल्वे स्टेशन इथे घुटमळणारे काही लोक असतात तर त्याच्यावरती कारवाई करणं हे सहज शक्य होऊ शकेल। त्याचबरोबर साताऱ्याची बस पकडण्यासाठी दुसरीकडे जावं लागेल असं सांगून तो त्या मुलीला दुसरीकडे घेऊन गेला, तर मधून दुसऱ्या बस स्थानकांना कुठे बस लागणार आहे याची माहिती ही अनाऊन्स होत असते, पण तशी माहितीसुद्धा त्यांना देणारे काही लोक कोण मदत देऊ शकेल तशा प्रकारचं मदत करणारे सुद्धा काही सुरक्षा कर्मचारी महिला आणि पुरुष एस टी स्टँडवर असणं आवश्यक आहे। आणि ही जी व्यक्ती आहे असे बरेचसे लोक रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड आणि मोठ्या शहरातील बस स्टँड त्याच्यात पोलिसांनी मला सूचना अशी केलेली आहे निखिल पिंगळे यांनी की मेट्रोत जसं त्यांचे सुरक्षा रक्षक असतात की जे शेवटपर्यंत सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतात, तसं एस टीच्या सुद्धा सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवता येईल का। आणि मी पोलिसांनाही सांगितले की तुमच्या पोलीस अधिकारी एस टी स्थानकाच्या बाहेर असतात, पण त्यांचाही मदत कक्ष एखादा एस टी स्टँडच्या आतमध्ये करता येईल का या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असं सुचवलेलं आहे। कुणीही राजकीय भांडवल रेल्वे स्टेशनला सुद्धा बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत। याच्यापूर्वी एस टी स्टँडमधून मुली पळवलं गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे जी काही वाहतुकीची साधनं आहेत त्याचा गैरवापर करणारे समाजकंटक असतात हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि मला खात्री आहे की पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोचतील आणि ही जी महिला आहे त्या महिलेचं म्हणून पुढच्या काळामध्ये लवकर केस लागावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करणार आहे। आणि एक मिनिट, प्रताप सरनाईक यांनी मला आश्वासित केलेलं आहे परिवहन मंत्री यांनी की प्रत्येक बसमध्ये ती लॉक करण्याची यंत्रणा, त्याचबरोबर CCTV कॅमेरे, स्प्रिंकलर्स आणि एकूण प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या योजना आणि महिला सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन हे सगळं शिवशाही बसेसमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। पण खरा प्रश्न हा येतो आहे की कुठल्या वेळेमध्ये त्या महिलेला चुकीचं मार्गदर्शन होऊन तिचा गैरफायदा घेता येईल, याचे जर का समाजामध्ये अत्यंत नीच प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांना थांबवण्यासाठी म्हणून अजून काही कार्यवाही जी येईल ती सरकार नक्की करेल असं मला इथे सांगावं असं वाटतं। आणि प्रताप सरनाईकांनी सांगितले की आम्ही याच्यामध्ये ताबडतोब सगळं लक्ष घातलेलं आहे। काही स्वारगेटचा हे बसस्थानक जे आहे अतिशय वर्दळीचं आहे, या स्थानकामध्ये साधारण 5:30-6 दरम्यान अशी घटना घडते, 4 नंतर वर्दळ वाढायला सुरुवात होते, त्याला जबाबदार नक्की कोण आहे? म्हणजे एस टी प्रशासनाचे अपयश म्हणायचं का? मुळामध्ये आपण हे जे ठरवतोय ना, हा सगळा एखादी गोष्ट चांगली होते तर त्याचं श्रेय सगळ्यांचंच असतं, सरकारचं असतं, समाजाचं असतं, प्रशासनाचं असतं। तसं एखादी गोष्ट वाईट होते त्यावेळेला समाज, प्रशासन आणि अशा प्रवृत्तीचे लोक, नीच प्रवृत्तीचे लोक या सगळ्यांचा असतं त्याच्यामधला सहभाग जो आहे तो, ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्या घटनाच थांबाव्या, बलात्कार होऊच नाही हे म्हणणं अतिशय योग्य आहे, आम्ही आहोत, पण जे वेगवेगळे सगळे रिपोर्ट येत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण थांबायला काही दीर्घकाळ जावं लागेल, काही उपाययोजना कराव्या लागतील असं सांगितलं जातं आहे।
पण यामधून आपण एक समजतं आहे की आगार व्यवस्थापनाच्या मध्ये महिला आणि पुरुष प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या SOPs स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आवश्यक आहे ते हे मात्र नक्की दिसते आणि ज्या आत्ताच्या STच्या असतील प्रोसिजर्स त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. बस स्टँडची असेल किंवा STची पाहणी केली त्याच्यामध्ये काय त्रुटी आढळल्या, काय पाहिलं तुमच्या पाहणीमध्ये नेमकं काय आढळून आलं? नाही, एक तर पॅनिक बटन वगैरे ते कुठे आहे हे प्रवाशांना माहीत नसतं आणि एखाद्या माणसाने एखाद्या महिलेला जबरदस्तीने तिचे हात वगैरे धरून ठेवले तर ते कशा प्रकारे पॅनिक बटनपर्यंत ती पोचणार बंद STमध्ये हे आपण सगळं ड्रायव्हर कंडक्टर असतानाच्या उपाययोजना म्हणतो. पण मला जी त्रुटी दिसली त्याच्यामध्ये बस बंद नव्हती, लॉक नव्हती आणि ती लॉक करण्याची व्यवस्थाही होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते मला असं वाटतं तपासून घेतलं पाहिजे त्यातून काय मार्ग निघू शकतो जेणेकरून ड्रायव्हर कंडक्टर उतरल्यावर बस ही लॉक झालीच पाहिजे आणि बस लॉक नसेल होत तर त्याला वेळप्रसंगी बाहेरूनसुद्धा तशी यंत्रणा कड्या आणि कुलपांची वगैरे करायला आणि तिची जबाबदारी कोणावर हे ठरवणं आवश्यक आहे. नाहीतर त्याचा गैरफायदा घेणाऱ्या यंत्रणा बरेचसे गैरव्यवहार करू शकतात. पहाटेची घटना घडली त्यावेळेस